नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 56 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा। मी इयत्ता 5वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिला आहे बघा, कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा। आता हे अक्षर कोणतं वापरायचं तर बघा, इंग्रजीमधील ए पासून झेड पर्यंत जी 26 अक्षर आहेत यापैकी कोणतेही अक्षर आपण इथे वापरू शकतो। मात्र ही अक्षर वापरताना नेहमी स्मॉल लेटर मधील अक्षर वापरायचं आहे। तर चला, पहिला जो उपप्रश्न आहे तो काय आहे बघा, कोणत्याही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते। बघा, आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येत जर आपण शून्याची बेरीज केली तर उत्तर त्या संख्ये एवढंच येतं। जसं की 2 + 0 याचं उत्तर 2च येणार, किंवा 5 + 0 याचं उत्तर 5 येणार। तर हे जे आपण लिहिलेलं आहे याचंच आपल्याला लेखन करायचं आहे, मात्र अक्षराचा वापर करायचा आहे। जसं की इथे हा 2 जो अंक आहे त्याच्याऐवजी आपण अक्षर वापरायचं आहे। समजा आपण इथे अक्षर घेऊयात ए, तर a + 0 उत्तर किती येणार, a येणार, कारण की कोणत्याही संख्येत शून्याची बेरीज केली तर त्या संख्येची किंमत बदलत नाही। चला, आपण दुसरं एखादं उदाहरण घेऊयात। जसं की b + 0 जर केलं तर उत्तर किती येणार, b येणार। तर हे जे रफ वर्क होतं हे मी काढून टाकतो, याची आपल्याला काही गरज नाही। चला, पुढे काय सांगितलं आहे बघा, कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात। बघा, कोणत्याही 2 संख्यांचा आपण गुणाकार करूयात। जसं की 2 × 3, 2 × 3 किती येतं, उत्तर 6 येतं। आणि जर ह्याचा आपण क्रम बदलला, जसं की 3 अगोदर घेतले आणि 2 नंतर घेतले आणि हा गुणाकार केला तरी उत्तर किती येणार, याचं उत्तर देखील 6च येणार। म्हणजे जेव्हा 2 संख्यांचा आपण गुणाकार करतो आणि त्यांचा जर आपण क्रम बदलला, पहिली संख्या मागे नेली, मागची संख्या पुढे आणली, तरीही त्याचं उत्तर बदलत नाही। तर हेच आपण अक्षराचा वापर करून लिहायचं आहे। मग आपण काय करूयात, पहिल्या संख्येला आपण a मानूयात, दुसऱ्या संख्येला b मानूयात। मग इथे काय होईल, a × b बरोबर, आता काय करायचं आहे, ह्यांचा क्रम बदलायचा, म्हणजे नंतर लिहिलेली संख्या पुढे घेतली, आता संख्येऐवजी आपण इथे अक्षर घेतलेलं आहे, ओके, आणि अगोदर लिहिलेलं जे अक्षर आहे त्याला नंतर लिहिलं। तर बघा, a × b किंवा b × a दोघांचाही जी किंमत आहे ती समान राहणार आहे। चला, हवं तर आपण अजून एखादं उदाहरण घेऊयात। जसं की आपण इथे लिहूयात n × m आणि m × n ह्या दोघांची किंमत समान असते। आता पुढे जाऊयात, कोणतीही संख्या आणि 0 यांचा गुणाकार 0 असतो। बघा, कोणत्याही संख्येला जर आपण 0ने गुणाकार केला, जसं की डायरेक्टली आपण 100 अशी मोठी संख्या घेतली आणि त्याला 0ने गुणाकार केला, उत्तर 0 येतं। किंवा छोटी संख्या असेल त्याला 0ने गुणाकार केला तेव्हा देखील उत्तर 0च येतं। मग आपण काय करूया, तिथे समजा a या अक्षराला 0ने गुणाकार केला, उत्तर आलं 0, किंवा जर आपण x असं अक्षर घेतलं आणि त्याला 0ने गुणाकार केला, उत्तर 0च येतं। म्हणजे कोणत्याही संख्येला 0ने गुणाकार केला, उत्तर 0 येते। चला, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या। चला, इथे काय सांगितलं आहे, अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिहा। मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला शब्दात गुणधर्म दिले होते, ते अक्षर वापरून लिहायचे होते। आता इथे अक्षर वापरून गुणधर्म दिलेले आहेत, ते शब्दामध्ये लिहायचे आहेत। इथे काय सांगितलंय बघा, m - 0 = m। कोणत्याही संख्येतून 0 वजा केलं तर उत्तर त्या संख्ये एवढंच मिळतं। तर आपण इथे काय लिहायचं आहे, कोणत्याही संख्येतून 0 वजा केले तर तीच संख्या मिळते। हवं तर एखादं उदाहरण घेऊन तुम्हाला समजावतो। जसं की आपण जर 5 मधून 0 वजा केलं तर काय उत्तर मिळेल, उत्तर 5च मिळते।
6 मधून जर 0 वजा केलं तर उत्तर 6च मिळेल, बरोबर. तर अशा पद्धतीने हा गुणधर्म आहे. चला पुढे जाऊयात. इथे आपल्याला काय सांगितले आहे, n भागिले 1 बरोबर n. काय झालं आहे, इथे 1 ने भागाकार केलेला आहे आणि तेव्हा तीच संख्या पुन्हा मिळालेली आहे. म्हणून इथे काय लिहायचं, तर कोणत्याही संख्येला 1 ने भागाकार केला तर तीच संख्या मिळते. उदाहरणासाठी मी इथे लिहून दाखवतो. समजा 9 ह्या संख्येला आपण 1 ने भाग दिला तर उत्तर 9 हीच संख्या मिळते. तर बघा अशा पद्धतीने हा सोपा उदाहरण संग्रह होता जो इथे आपला कंप्लीट झालेला आहे. आणि यासोबतच आपला ह्या पाठावरील सर्व उदाहरण संग्रह कंप्लीट झालेले आहेत. जर तुम्हाला इतर उदाहरण संग्रहांच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा, मी तुम्हाला सर्व लिंक पाठवेन. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.